असं वाटायचं नाही फाजू फाजलेलं. असं वाटतं कच्चा शेजारा दाबून बघा ना नाकाने आहे का. खाणारी गोष्ट आहे त्याला काय खायचं ते तोडताना दाखवले की केवीस ना नाही. किवी लावायचंय मला पिकलेलं फळ काय? ते ड्रॅगन फ्रूट हा ड्रॅगन त्याचा व्हिडिओ पाहिला मी पाहते लाईक करते. हा ताकद वाढवायचं आपलं प्रयत्न करत राहायचे. प्रयत्नांती परमेश्वर आहे का. हाय पिकलेलंच येतो लई पण नाही पिकलेली ह्या दिवसामध्ये ना खाल्लेलेच खराब निघतात. सीताफळ बघायचे का ह्यांनी आम्ही काल कटोरी भरून काढून ठेवले होते. मी म्हटलं काढले नसते ना म्हटलं आता तुम्ही येणार आहेत म्हणून नाही का. मी म्हटलं नाही तर मग एक पण नसते हाती आलं. हे काय आपण तर हो का दिसते का काढू का काय लय पिकलेली आता मी पाहिली. मी पण नव्हती पाहिली इतक्या लक्षात येत नाही अशी. नाही पाहिजे चला आता मला पण यायचं काय. आम्ही आलो घेऊन पेरू बिरू काढून सगळे करून. आम्हाला पण बोलवायचं ना पेरू काढायला आणले सीताफळ काढायला पेरू माझ्या नंद आहेत दोघी जणी अजून एक घरात आहे ते आलेले आहेत. आणि आता आपल्या बागेमध्ये थोडा फेरफटका मारलाय आणि थोडीफार सीताफळ कालच काढून ठेवले होते मी टोपली भरून. जेवण केलं होतं यांनी आम्ही खूप मस्त जेवलो. आता जेवण करून भजन वगैरे झालंय थोडं बहीण भावंडांचं. आणि आता थोडस आम्हाला बाहेर जायचं. सीताफळ तोडून निघालो आम्ही. नाही आहेत आता काही सगळ्यांनाच आहे. पक्षी आहेत आपल्या थोडासा सगळ्यांनी आपलं थोडं थोडं खायचं जेवढं. आता तरी पपाया वगैरे नाहीत नाही तर पपाया वगैरे असतं. अहो ते आता पिकलेलंच आहे ते पिकलेलं नसणार आहे नाही पिकले डोळे उघडल्यात पार त्याचे. काल ते माझ्या हातामध्ये आले हो का खालची दोन आहे तिथलची पण काढा. आलोय का आता ती थोर बघा. हा सावकाश बाबा काय झालेली ती फांतीच वडा ती खाली आता काय. हा हा घ्या जरा खाली पाटकेने घ्या जेल जेल क्या दर नाही उघडले थोडं थोडं नाही कच्चच आहे त्यांना होती आजच कमी आहेत त्याला नाही तर साडा पडतो इकडं सगळा. मस्त फुलं आहेत सगळे. हे चला परत आपल्याला लेट ट्रॅफिक मधनं जावं लागतं. गावातून जाऊन यायचं जरा आमच्या आत्याला भेटून. आत्या कुठे हा अहो खूप पाणी आलतं. पूजा करायला धोत्र वगैरे ठेवतात ना शंकराला ठेवतात ना. पंचमीला नागाची पूजा आता सिटीमध्ये काय हो. हा आता इथं छान गावात वगैरे सगळे जण येतात इथं वारुळाला. पण पहिल्यासारखे खेळ नाही राहिले आता. महिना आधी हो आम्ही पण खेळायचो माहिती का त्या. आम्ही पेरण्याला येणार आहे. हा का होय या की इकडंच. ते हे आमच्या आत्या आहेत म्हणजे मावळण सासू. मावळण सासू हा त्यांना नदीवरती यायचं तर फोटोशूट करायला थोडंसं आणि वातावरण छान आहे. चालेल फोटोशूट. नागर पंचम कोण्या दिवशी साजले बाई. नागर पंचम कोण्या दिवशी साजले बाई. पंचमीची घेतेलाही पंचमीची घेतेलाही आले गणपती गाई गाई साजले बाई. आले गणपती गाई गाई साजले बाई. गणपतीचे मोदक लाडू गणपतीचे मोदक लाडू गणपतीचे मोदक लाडू गणपतीचे मोदक लाडू. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं नाच सांगवलं पोरी पिंगा. तुझ्या भावाचं नाच न
डोकतो पैसा मागतो सांगायला करा की तुम्ही बी. मस्त आत्याचं पास्ता मला मला भंडारी नव्हतं. फुगडी खेळतो आम्ही भीमा नदीच्या तीरी. तसं कथा पांडवा राम संगे जानकी नांदताना काननी. राम संगे जानकी नांदताना काननी. सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी. सोनियाचा सांबर आला तिच्या सामोरी. सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी. सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी. रामाला धाडिले लागुनी. रामाला ऐकुनी बाणबता घेऊनी. राम गेले धावुनी बाणबाता घेऊनी. राम गेले धावुनी बाणबाता घेऊनी. सीता पाहे वाटुली दारे उभी राहुनी. सीता पाहे वाटुली दारी उभे राहुनी. काय झाले काय की चित्ती उठे कालवा. काय झाले काय की चित्ती उठे कालवा. चला भीमा नदीच्या तीरी आम्ही छानपैकी आमची मावळण सासू आहो आणि तिघी नंदा छानपैकी एन्जॉय केलेला आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा. मस्तपैकी धमाल मस्ती झालेली आहे. गंमत गाणी धम्माल मस्ती. तर नागपंचमीचा एन्जॉय आम्ही आत्ताच करून घेतलेला आहे, कारण का त्या काय परत परत येणार नाही इथे, त्याच्यामुळे आत्ताच आम्ही एन्जॉय करून घेतलेला आहे. आता घरी जाऊया. हा सूर पारंब्या काय अक्का घेतात ते का? अहो हे नाही जास्त खाली आहे ना, उंच पाहिजे जरा, तेव्हा येणार आहे ते. उंच येणार आहे, उंच उंच पाहिजे. काय हा यांचं बघा सूर पारंब्या कसं चालल्या. चला आता हा चला आलो घरी. आता त्यांना पण जायचंय आणि आता थोडीशी कॉफी नाही तर चहा करते. तर मस्त एन्जॉय केलंय आणि जाताना बघा जेवण वगैरे झालं होतं आणि भांडे वगैरे सगळं क्लीन करून गेले होते. तर चला आता चहा ठेवते. आळूची पानं त्यांना द्यायचेत. आता ना खाली खाली थोडीशी ना अशी पानं फुटलीत ना जिथं, तर आता ती पानं काढणार. आले
आल्या उतरून आत्या पायरी चढता येणार ना म्हणून मध्ये बाहेर झाले की पाया पडून माझ्या आयुष्यमान भवन मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो मोठा बंगला हो देत म्हणजे तुझा छान मेहंदी काढते बरं का एकच नंबर. अच्छा तो हम चलते हैं. चला बाय 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 बाय. तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.